तरीत 22 अध्याय या दत्तभार्गव संवादात आहे असं आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं. त्रिपुरा रहस्य या ग्रंथातील हे ज्ञानकांड आहे आणि या ज्ञानकांडाचे आज आपण कालपर्यंत 16 अध्याय पूर्ण केलेले आहे. आता 6 अध्याय राहिलेले आहे, ते आज आणि उद्यामध्ये आपले पूर्ण होणार आहे. आज 17वा अध्याय आहे. आता कालपर्यंत आपला जो संवाद सुरू होता त्याच्यामध्ये दत्तात्रय सांगतात आहे की राजा जनक आणि अष्टावक्र यांच्यामध्ये काय संवाद झाला. आणि असा संवाद होत असताना राजा जनकाने अष्टावक्रांना सांगितलं की खरं पाहिलं तर आत्मतत्वाचा अनुभव सगळ्यांना आहे. सगळ्यांना आत्मतत्वाचा अनुभव आहेच, पण विशेषत्वाने आत्माचा अनुभव नाही, सामान्यत्वाने सगळ्यांना आहे. पण काय करावं, सामान्यपणे कोणालाही तो ओळखता येत नाही, आत्म्याचा अनुभव ओळखता येत नाही. आणि खरं पाहिलं तर दिवसभरात आपल्याला अनेक वेळा आत्म्याचं दर्शन होत असतं, पण आपली ओळख त्याच्याशी नसल्यामुळे आपण त्याला पाहूनसुद्धा अनुभवूनसुद्धा ओळखत नाही. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो की आम्ही अज्ञानी आहो, आम्हाला आत्म्याचा अनुभव नाही. म्हणून आत्म्याचा अनुभव सगळ्यांनाच आहे. आता आज अष्टावक्र जनकांना विचारतात आहे की तुम्ही असं जे बोलता बोलता सांगितलं की सगळ्यांना आत्म्याचा अनुभव आहे, तर मग आज मला समजावून सांगा की तो आत्म्याचा अनुभव सगळ्यांना कसा काय आहे आणि तो अनुभव घेण्याच्या ज्या जागा आहे आपल्याला रोजच्या रोज, त्या कशा आपल्याला कळेल आणि तो आत्मा कसा पकडता येईल. आत्मा अनुभव जो असतो त्या अनुभवकाळी असं माहीत नसतं, नंतर कळतं की हा आत्म्याचा अनुभव होता. पण थोडंसं सूक्ष्मता म्हणजे बारकाव्याने जर लक्ष दिलं आपण तर आत्म्याचा अनुभव सगळ्यांना रोजच येत असतो, असा आपला विषय सुरू आहे. मग आता इथे तेच म्हणतात की महाराज, आपण म्हटले आहे की व्यवहारकाळीसुद्धा लहान सहान समाधी सगळ्यांनाच असतात आणि कोणकोणत्या प्रसंगी अशा निर्विकल्प समाधी सगळ्यांना लागतात, मिळतात, अनुभवाला येतात, ते जरा मला कृपा करून सांगा. तर आता जनकांनी सांगायला सुरुवात केली आहे. जनक म्हणतात, आता ग्रंथामध्ये जी भाषा त्यांनी सांगितलेली आहे तीच भाषा मी इथे सांगतोय. ते म्हणतात, अत्यंत आवडीच्या स्त्रीने अगदी नव्या पहिल्या भेटीच्या वेळी गाढ आलिंगन द्यावे, अशा वेळी बाह्य किंवा अंतर काहीच भासमान होत नाही आणि झोपही नसते, तो आत्मानुभवच असतो. आता काय विचित्र त्यांनी सांगितलं आहे. वाटेल असं आपल्याला की हे काय सांगतात आहे, पण त्यांनी काय सांगितलं जर बारकावा लक्षात घेतला आपण की आपल्या प्रियच्या पहिल्या भेटीच्या वेळी जे काही होतं त्या वेळेला आपलं भान राहत नाही, म्हणजे आपण काहीही त्यावेळेला विचार करत नाही. मग ते जे सुख असतं त्यावेळेला अनुभवाला आलेलं ते सुखच आत्मसुख असतं, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. कारण अशा सगळ्या प्रसंगांमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला आत्म्याचा अनुभव येतो तो आपल्याला ओळखीचा नसल्यामुळे जो आनंद असतो तो आत्म्याचाच असतो. आत्म्याचा आनंद रोजच अनुभवाला येतो, पण आपण बारकाव्याने त्याला पकडू शकत नाही, म्हणून आपण म्हणतो की मला आत्म्याचा अनुभव नाही. मग ही पहिली जागा त्यांनी सांगितली. ही तर सर्वसामान्यांना समजण्यासारखी आहे. आता ते म्हणतात की पुष्कळ दिवसापासून एखाद्या गोष्टीची फार इच्छा असावी, खूप
इच्छा आहे, तीव्र इच्छा की एखादी गोष्ट घडावी, आणि मनात असं असतं की ही घडेल की नाही घडणार, काय माहिती, घडेल नाही घडणार, असं मनात ठरलेलं असतं, आणि अचानक ती घडावी. मग अचानक घडत असताना जो काही ती जी स्तब्धता असते, शांतता असते अचानक, मग तो जो क्षणभर असतो तो सुद्धा आत्म्याचाच अनुभव असतो. असा हा दुसरा प्रसंग आहे आत्म्याच्या अनुभवाचा. तिसरा प्रसंग आहे की मनात काहीही कल्पना नाही, आपलं सगळं रोजच्यासारखं चालू आहे, अगदी आनंदाने निर्धास्तपणे आपण चाललो आहे. अशा वेळी अचानक आपल्यासमोर काळ उभा राहावा. काळ उभा राहावा, आता कोणत्या रूपाने काळ उभा राहावा? समजा आपण रस्त्यावर चाललो आहे आणि अचानक एक ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि तो अंगावरती येतो आहे. मग त्यावेळेला काहीही सुचत नाही, काळ प्रत्यक्ष दिसतो, मृत्यूसमोर दिसतो, आणि क्षणभर जी स्थिती आपली असते, काहीही कळत नाही की हे काय चालू आहे. नंतर आपण वाचलो तर त्याचा विचार करतो की अरे बापरे, हे काय झालं, मला तर काहीच सुचलं नाही, काहीच कळलं नाही. मग ती जी क्षणभराची स्तब्धता असते ती सुद्धा आत्म्याचाच अनुभव असते. जिथे कोणताही संकल्प नाही उठत मनामध्ये, ती सुद्धा आत्म्याची निर्विकल्प, मला जी निर्विकल्प समाधी आहे तीच क्षणभर लागलेली असते. मग म्हणतात की एखादी आपला मुलगा अत्यंत प्रेमाचा, सारा आपला प्रपंच चालवणारा, असा अगदी धट्टाकट्टा आहे, नौजवान आहे, आणि अकस्मात त्याच्या मृत्यूची खबर आपल्या कानावर पडली, तर त्या क्षणीसुद्धा काय होतं, काहीही सुचत नाही, माणूस रडतही नाही, काही विचारही येत नाही, पुन्हा तो स्तब्ध होऊन जातो. अशी जी स्तब्धता आहे तो सुद्धा आत्म्याचा अनुभव आहे. आता इथे आपल्याला बघायला मिळेल की काही सुखाचे प्रसंग सांगितले, प्रिय असलेले, काही दुःखाचेही प्रसंग सांगितले, पण दोन्ही प्रसंगांमध्ये जी स्तब्धता प्राप्त झाली ती मात्र आत्म्याचाच अनुभव आहे. मग अशा पद्धतीने आत्मा आपल्याला अनेक वेळा दिवसात दर्शन देऊन जातो, पण आपल्याला माहीत नसतं. म्हणून आता हे जनक राजा त्याला समजावून सांगतात आहे की व्यवहार काळी आपल्याला आत्म्याचा अनुभव केव्हा केव्हा येतो. मग म्हणतात की आपल्याला झोप लागायच्या आधीचा जो क्षण असतो तो आत्मानुभवाचा असतो. म्हणजे काय, संधिकाळ, अजून झोप लागलेली नाही, झोप लागायची आहे, म्हणजे जागा म्हटलं तर जागा नाही, झोपलेला म्हटलं तर झोपलेला नाही, असा जो अगदी झोप लागण्याच्या अगदी पूर्वीचा एक क्षण जो असतो तो सुद्धा आत्मानुभवच असतो. अशाच प्रकारे जेव्हा आपण सकाळी उठतो झोपेतून, तेव्हा झोप गेलेली पण जागा पूर्णपणे झालेला नाही, असा जो पुन्हा एक संधिकाळ आहे की ज्या वेळेला कोणताही विचार मनामध्ये नसतो, तो सुद्धा एक अनुभवच असतो, आत्मानुभवच असतो, पण मला ते माहीत नसतो. नंतर काय होतं, उठल्यानंतर पहिला मी आहे असा अनुभव, म्हणजे तरंग उठतो अंतःकरणावरती. मग मी कोण आहे, मग मला आता काय काय कामं करायची आहे, असं करत करत हळूहळू मी माझ्या रोजच्या रुटीनला, रोजच्या दैनंदिन कार्यक्रमाला लागतो. पण तो जो उठल्याबरोबरचा एक क्षण असतो तो आत्मानुभवाचाच क्षण राजा जनक सांगतात आहे. पुन्हा मग एखादी दूरची वस्तू आपल्याला जेव्हा कोणी दाखवत असतं, अत्यंत दूर असं काहीतरी आहे आणि डोळ्याने दिसण्यासारखं आहे, पण जरा डोळे बारीक करून बघावं लागतं तिकडे. कधी कधी आपण असं करून बघतो है ना, अशी एक दुर्बीनसारखी तयार करतो हाताची, आणि मग असं दूरवर बघतो. तर आपली जी डोळ्याची वृत्ती आहे पाहण्याची, ती अशी अळीसारखी लांबवर पसरते
आणि तिथपर्यंत जाते जी वस्तू कोणीतरी आपल्याला दाखवत असतो. मग ही जी वृत्ती आहे की जी डोळ्यातून निघाली आणि तिथपर्यंत अजून पोचलेली नाही, अजून मध्ये रस्त्यातच आहे, मग तो जो काळ आहे तो आत्मानुभवाचाच काळ असतो. त्याला जर लक्षात आणलं तर तिथे कोणताही विकल्प नाही, कोणताही विचार नाही. अजून नेत्र त्या पदार्थावरती जायचाच आहे आणि इथून निघालेला आहे म्हणजे रस्त्यात आहे. मग रस्ता म्हणजे संधिकाल असं आपण म्हणू, मधला काळ. तर हा सुद्धा आत्म्याचाच अनुभव आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा डोळ्यांनी एखादी वस्तू पाहतो आणि मग आपल्याला दुसरी वस्तू पाहायची असते. समजा आता हे समोर जे दीप आहे, दीपक, हे मी आत्ता माझी दृष्टी त्याच्यावरती पडली, मला हे कळलं की हा दिवा इथे समोर ठेवलेला आहे. आणि समजा मला इकडनं कोणी काही सांगितलं किंवा खटपट झाली, काही आवाज झाला, तर मी माझी दृष्टी वळवून तिकडे पाहतो. मग आता इथपासून माझी दृष्टी वळली, आता तिकडे लागेल आहे पाहायला की काय झालं. मग याच्यामधला जो अंतर आहे त्यावेळेला ती दृष्टी अन्य काहीही पाहत नाही. इथून निघालेली आहे, दीप पाहणं तिने सोडून दिलं, आता तिला काहीतरी तिकडचं ज्ञान करून घ्यायचं आहे, मग तिकडे ती पाहायला गेली. हा अंतर अगदी क्षणिक असतो, खूप लवकर हे सगळी क्रिया होत असते. पण मधला जो काळ असतो तो आत्मानुभवाचाच असतो. म्हणजे एक वृत्तीपासून दुसरी वृत्ती यांच्यामधला जो गॅप आहे, अंतर आहे, त्या सगळ्या अंतरामध्ये आत्मानुभवच असतो. वेगळेपणाने काही पण अनुभवाला येणे म्हणजे आत्म्यापासून वेगळं अनुभव येणे, आणि असा सामान्यपणे अनुभव येणे म्हणजे आत्मानुभव. याला आत्मानुभव म्हणतात. म्हणून हे ते म्हणतात की असा जो निर्विकल्प समाधीचा अनुभव आहे तो सगळ्यांना रोजच व्यवहारकाळी मिळत असतो. पण ओळखायला येत नसल्यामुळे त्यांना हे माहीत पडत नाही की हाच आत्मानुभव आहे. आणि म्हणून आपण जेव्हा ध्यान करतो, ध्यानाला बसलो, ध्यानाला बसल्यानंतर एक एक गोष्टी बाजूला सारतो, मनात जे विचार येतात तेही बाजूला करतो. असं सगळं बाजूला केल्यानंतर पहिले काही नाही म्हणून असा अनुभव येतो की आता विचार करण्यासारखा काहीही नाही, असा विचार केला. आता हा जो विचार मी केला की काही नाही, हा विचार जिथून आला ती जी ज्ञानरूपता आहे, आत्मा तो आहे. काही नाही हा आत्मा नाही आहे, कारण जे काहीच नाही त्याच्यापासून हे जगत उत्पन्न होऊ शकत नाही. आणि जे आहे, ज्याला आपण सत म्हणतो, त्या सतपासूनच या सगळ्या जगाची निर्मिती झालेली आहे असं आपण म्हणतो. म्हणून हा जो अनुभव आहे हा सुद्धा आत्मानुभव आहे. आता या गोष्टी या ग्रंथामध्ये विशेष प्रकाराने सांगितलेल्या आहे, ज्या आपल्याला अन्य ग्रंथांमध्ये सापडत नाही. आणि म्हणून या ग्रंथाचा तो एक विशेष म्हणावा लागेल की आत्मानुभवाला आपण जितकं असं समजतो की हे आमचं कामच नाही, आम्हाला अनुभव येणारच नाही, तसं ते नसतं. वास्तविक तो अनुभवण्यासारखा असतो. पण त्याला अनुभवण्याकरता आम्हाला ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्यांचा त्याग करावा लागतो. त्याग करण्याचा अर्थ कसा आहे की डोळ्याने जेव्हा मी पाहतो तेव्हा मला काहीतरी समोर दिसत असतं. मग समोर दिसलं की माझं मन त्याच्याशी भिडून जातं, एकरूप होतं, आणि मग त्याच्याबद्दल विचार करायला लागतं. डोळ्यांनी बघितलं की मन रूपाचा विचार करायला लागतो. कानाने काहीतरी ऐकू आलं तर मन त्या शब्दाचा विचार करायला लागतो. चव जी असते ती मला जिभेवरती जेव्हा कळते तेव्हा काय होतं, चवीचा विचार मन करायला लागतो. चांगलं आहे, वाईट आहे, माझ्या आवडीचं आहे, आवडीचं नाही, मग गरम आहे का थंड आहे, स्पर्शाने कळतं. हे सगळे वास आपल्याला नाकाने कळतो. मग नाकाने वास कळतो
पण मन त्याच्यावरती जेव्हा काम करतं तेव्हा असं कळतं की हा वास माझ्या आवडीचा आहे, हा वास माझ्या नावडीचा आहे, आवडत नाही. मग असा सगळा मनाचा खेळ जो आहे तो या इंद्रियांच्या मार्फत सुरू होतो आणि मग जो आत्मा आहे तो राहतो बाजूला. त्याच्यामुळे हे सगळं कळतं, पण तो कळत नाही. असा तो ज्ञानरूप जो आत्मा असतो तो कळायला कठीण होऊन जातो, कारण माझं जे लक्ष आहे, मन जे आहे ते या सगळ्या गोष्टींवरती आहे. आता समजा मी हे सगळे दरवाजे बंद केले, म्हणजे डोळे बंद केले, तर एक जो दिसण्याचा प्रकार आहे तो बंद झाला. मग त्याच्या बाबतीत मनाला काही विचार करावा लागणार नाही. कानाने शब्द मी ऐकणार नाही असं जर मी ठरवलं तर शब्दाच्या बाबतीतही मन काही विचार करणार नाही, हा चांगला आहे, स्तुतीचा शब्द आहे की निंदेचा शब्द आहे हेही कळणार नाही. मग असं एक एक गोष्टीचा विचार जर मी करत गेलो तर तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला पडतील. आणि बाजूला पडल्यानंतर जे आहे त्याचा अनुभव येण्याची मग तिथे शक्यता असते. आणि ध्यानामध्ये आपण नेमकं हेच करत असतो की जे ज्ञानेंद्रिय आहे, मन आहे, या सगळ्या गोष्टीतून काढून त्याला अगदी निर्विकल्प करून टाकायचं, म्हणजे निर्विचार करून टाकायचं. मनाने काही विचार केला नाही पाहिजे. पहिले याच्याकरता आपल्याला एक काम करावं लागतं, नाम घ्यावं लागतं. आता नाम घेतलं तर बाकीचे विचार हळूहळू बाजूला होतात. मग डोळ्याचा विषय बाजूला होतो, कानाचा विषय बाजूला होतो, चवीचा विचार बाजूला होतो, गंधाचा विचार बाजूला होतो, स्पर्शाचा विचार बाजूला होतो. हे सगळे विचार बाजूला होतात नामाने. मग एक भगवंत जो आहे फक्त आता उरतो, ज्याचं आपण नाम घेतो आहे. मग आता भगवंताचा विचार केला तरी तो आत्म्याचाच विचार आहे, कारण आत्मा आणि भगवंत, ब्रह्म आणि आत्मा हे सगळे एकच आहे. आणि आपण म्हणू दत्तात्रयाचा विचार केला तर शंकराचा नाही केला किंवा आणखीन रामाचा नाही केला, पण हे सगळे देव एकच आहे. त्याच्यामुळे ह्यांचं ऐक्य जर मी लक्षात घेतलं तर तोच दत्त आहे, तोच हरिपाठातला हरी आहे, तोच रामायणातला राम आहे, महाभारतातला कृष्ण आहे, है ना, शिवपुराणातला शिव आहे, असं आपल्याला हळूहळू कळायला लागतं. आणि हे कळलं की मग मला असं नाही वाटत की अरे मला दत्त दिसला आणि मला राम नाही दिसला, ह्याचं दुःख नाही होणार, कारण ते सगळे एकच आहे. माझ्या दृष्टीने मला ही मूर्ती आवडते म्हणून मी या मूर्तीचं ध्यान करतो. एखाद्याला दुसरं काही आवडत असेल तो त्याचं ध्यान करेल. म्हणजे ध्यानाकरता कोणताही एक सगुण आश्रय घ्यावा लागतो. मग त्याच्यामध्ये एक रूप झाल्यानंतर तेही रूप सोडून द्यायचं, तेही नाम बंद पडतं आणि मग फक्त मीच राहतो. आत्मानुभव याला म्हणतात ध्यानाच्या मार्फत. मग असा जो प्रकार आहे आत्मानुभवाचा तो काही कठीण नाही आहे असं कोण म्हणतं आहे? राजा जनक म्हणतात आहे अष्टावक्राला. आता अष्टावक्र विचारतात आहे की राजा, सगळ्यांना व्यवहारामध्ये जर असा अनुभव आहे आत्म्याचा आणि सगळेच लोक निर्विकल्प समाधी सगळ्यांना मिळतो, तर मग या संसार हा चालला कसा आहे? जर सगळ्यांनीच समाधी लावली तर हालचाल जगात काहीच राहणार नाही, मग हा व्यवहार सगळा कसा चालेल? मग ते म्हणतात की ऐक, हे एक रहस्य आहे, हे मी तुला सांगतो, समजून घे. मग ते म्हणतात की हा संसार अनादिकाळापासून अज्ञानामुळे प्रवृत्त झाला आहे आणि सुखदुःखाच्या अनुभवाने त्याचा प्रवाह सारखाच चालू आहे. म्हणजे सगळेच लोक अज्ञानाने सुखी किंवा दुखी होणं चालूच आहे. आणि केव्हापासून चालू आहे? अनादिकालापासून. अनादि म्हणजे केव्हापासून हे सांगता येणार नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? अनादि. मग अनादिकालापासून हा संसाराचा जो प्रवाह आहे हा असाच चालू आहे आणि सगळी लोक त्याचा अनुभव सुखाच्या रूपाने दुःखाच्या रूपाने घेत आहे. सर्व जीव स्वप्नाप्रमाणे त्याचा नित्य अनुभव घेत आहे. आता स्वप्नाप्रमाणे त्याचा नित्य अनुभव घेत आहे
आणि त्याचा नाश मात्र ज्ञानाने होतो. आता आपण जे जे काही स्वप्नात बघतो ते सकाळी उठल्यानंतर नाहीसं होऊन जातं. जरी आपण स्वप्नाचं वर्णन कितीही केलं तरी जागृतीमध्ये जागे झाल्यानंतर ते स्वप्न अजिबात नसतं. म्हणजे त्याचा जो खरेपणा असतो तो स्वप्नापुरताच असतो. मी स्वप्न पाहत असताना सगळं खरं वाटतं आणि जाग आल्यानंतर ते स्वप्न नाहीसं होऊन जातं. मग मला लक्षात येतं की ते स्वप्न होतं असं. आता इथे ते म्हणतात की जसं जागे झाल्यानंतर मला हे कळतं की ते स्वप्न होतं आणि मग मी त्या स्वप्नामध्ये रमत नाही. समजा स्वप्नामध्ये माझी 1 कोटीची लॉटरी लागली, कौन बनेगा करोडपतीमध्ये असं समजा की मला अमिताभ बच्चननी 1 करोडचा चेक दिला स्वप्नामध्ये. आता सकाळी पाहिलं तो उशीखाली काही चेक नाही. मग माझ्या लक्षात येतं की हे सगळं स्वप्न होतं. मग ते खोटं होतं, त्याचा काही अर्थ नाही आहे, जागृतीशी त्याचा काही संबंध नाही आहे. मी फक्त ते भास म्हणून काहीतरी बघितलं आणि आत्ता मात्र ते नाही. तसाच माझा जो हा सगळा जो संसार आहे चालू आहे तो स्वप्नाप्रमाणेच आहे. आणि स्वप्नाप्रमाणे आहेचा अर्थ असा की आत्ताच्या क्षणाच्या पहिले काय काय झालं ते सगळं भूतकाळात जमा झालं. ह्याच्यानंतर काय काय होणार आहे ते भविष्यात राहिलं. आणि आत्ता काय खरं आहे, आत्ता हेच खरं आहे की आपण इथे बसलो आहे. बरोबर आहे. आता ह्याच्या काही मिनटापूर्वी इथे आपण सगळे लोक नव्हतो. काही अर्धा पाऊण तास तासभरानंतर पुन्हा कोणीही इथे असणार नाही. मग असं जे काही येण्याचा जाण्याचा थोड्या वेळ थांबण्याचा प्रकार चालू आहे तसा संसाराचा प्रकार चालू आहे. हे संसार उत्पन्न होतं, काही काळ टिकतं आणि पुन्हा लयाला जातं. माझं जे संसार आहे छोटंसं, आता हे ईश्वराचं जग झालं, देवाचं झालं. माझं जग किती मोठं आहे. मी जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून माझं जग सुरू झालं. मग माझे नातेवाईक त्या जन्माच्या निमित्ताने झाले. मग माझी नोकरी झाली, पोरं बाळं झाले, शिक्षण झालं, हे झालं ते झालं आणि एक दिवस पुन्हा सगळं मीच नाही राहणार. तर माझा संसार कसा राहील आहे. संसार तर माझा आहे ना. मग मी जन्माला आलो म्हणून माझा संसार, मग मीच आटोपलो तर संसार नाहीसा झाला. ह्याचा अर्थ काय, जन्माच्या पूर्वी पण माझा संसार नव्हता, आत्ता आहे असं वाटतंय आणि काही काळानंतर तो नाहीसा होणार आहे. आता जे पहिले नव्हतं नंतर असणार नाही, मग आत्ता ते आहे तर मजा करा. म्हणजे काय करा, या जीवाचं कल्याण करण्याकरता हे अवसर प्राप्त झालेलं आहे. मग जे काही होऊन गेलं आत्तापर्यंत त्याच्याविषयी अजिबात विचार करायचा नाही. दुःखी होण्याची गरज नाही किंवा सुखी होण्याची गरज नाही. काय सांगू हो, पहिलेचा काळ खूप चांगला होता असं आपण म्हटलं तरी तो काळ काही परत आलेला नाही. जो खरा आहे तो आत्ताचा काळ आहे. आज आत्ता इथे हेच वर्तमान आहे, हेच सत्य आहे. असा जर विचार केला तर आपण वर्तमानात राहू, आत्ता इथे राहू. आणि नाही तर काय होईल, मी जेव्हा 15 वर्षाची होते मग तेव्हा कशी सुंदर होते. आता आरसा बघितला तर आजकालचे आरसेच चांगले नाही आहे, मी काय करू, मग असं म्हणण्याची वेळ येते. आता आरशाचा काही दोष आहे का. शरीर जे आहे हे निरंतर आपलं असं जातं, त्याचा क्षय होत राहतो, त्याची हानी होत राहते आणि एक दिवस त्याची पूर्ण हानी होऊन जाते. कारण तो जन्माला आलेला आहे. जे जे जन्माला येतं ते एक दिवस जाणार असतं, नाशवान असतं. मग असा विचार व्यवस्थित आपण करू शकलो तर आत्ताचा काळ जो मला मिळालेला आहे, भगवंताने दिलेला आहे, तो आनंदाने मी घालवावा. नामात घालवावा, ध्यानात घालवावा, भजनात घालवावा. या सगळ्या गोष्टी जे आपण करतो आहे उपासना याच्यामध्ये घालवावा आणि मजेत राहावं. बस आजचा दिवस मजेत गेला की असं समजा की आपलं सगळं जीवन मजेतच आहे. कारण जे खरं आहे ते आजच आहे. जे काल होतं ते तर होतं, उद्या जे येणार आहे
म्हणजे दोन्ही खरे नाही, जे आहे ते आजच आहे. आता आपल्याला उद्या आज उत्पन्न करता येतं का? किंवा जे काल गेलं ते आज उत्पन्न करता येतं का? काहीही जमत नाही. मग राहावं कशात आहे? आपल्याला राहायचं आजमध्ये आहे. मग आपण आजची गोष्ट करावी, आज सगळं काही करावं आणि मजेत झोपावं आणि त्या ईश्वराला, देवाला धन्यवाद द्यावा की तुम्हाला आजचा दिवस चांगला, छानपैकी माझा आज दिवस गेला. बस एवढाच विचार करावा आणि आज आनंदात राहावं. म्हणजे मग कालच्या दुःखाचाही विचार करायचा नाही, सुखाचाही विचार करायचा नाही. आणि असे आपण भगवंताशी जोडलेले राहू शकतो आणि आनंदात राहू शकतो. हा इथे विशेष आहे. मग ते म्हणतात की हा जो अज्ञानाचा नाश आहे हा वास्तविक ध्यानाने जाणार नाही. आता मी जेव्हा ध्यान करतो तेव्हा थोड्या वेळ मला आत्म्याचा अनुभव, शांतीचा अनुभव, प्रसन्नतेचा अनुभव येऊन जातो. हे खरं आहे. नामामध्ये जेवढ्या वेळ राहतो तेवढ्या वेळेला मला आत्मानुभव असतो माझा. म्हणजे मोक्ष स्थितीच असते ती. त्यावेळेला कोणतंही बंधन नसतं. आता मला सांगा की आपण आत्ता इथे सगळेजण बसलो आहो आणि दत्त भार्गव संवादाचा विचार आपण चालू आहे, ऐकतो आहे. आता इथे कोण बंधनात आहे? सगळेच तर मुक्त आहे. कोणचं बंधन आहे आपल्याला? कोणतंही बंधन नाही. आता समजा देहाचा विसर पडला तर ह्याच्याहून उत्तम काय आहे? कारण देह म्हटला की काहीतरी दुखणं चालू असतं, काहीतरी आणखीन काही चालू असतं. आता इथे बसल्यानंतर आपण सगळं विसरून जातो. आपण स्त्री आहो हे विसरून जातो, आपण पुरुष आहो हे विसरून जातो, आपण काय आहो हे विसरून जातो, आपल्याला काय करायचं आहे हे विसरून जातो. सगळं एक अर्धा तास, 1 तास आपण अगदी मजेत राहतो. मग मोक्ष स्थिती जी असते, मुक्ती, ही ह्याच्याहून वेगळी काही नसते. हाच विचार आपल्याला पक्का करायचा आहे आणि अशाच प्रकारे जीवन जगायचं. म्हणजे बंधन जे आहे ते आपण मानले तर आहे आणि नाही मानले तर नाही. कारण बंधनाचा जो विचार आहे तो आमच्या मनावरतीच आहे. आम्ही म्हटलं की आम्ही दुःखी आहे तर आम्ही दुःखी आहे. आम्ही म्हटलं की आम्हाला कोणतंही दुःख नाही तर मग दुःख नाही. आपण एखादी मुलगा खाली पडला, त्याला लागली गुडघ्याला, तो रडायला सुरुवात करतो. मग आपण काय करतो? खोटं जमिनीवरती थाप मारून म्हणतो, ह्यानी मारलं ना तुला, ह्याला मारलं मी, असं करून काहीतरी एक नाटक आपण करतो. आणि मग असं नाटक मुला करता करतो आणि तो समजतो की हां आता मारून झालेलं आहे, ज्याने मला दुःख दिलं त्याला मारलं, मग आता मला काही दुःख नाही आहे, त्रास काही नाही आहे, असं तो हसायला लागतो पुन्हा. बस असंच मला समजवायचं असतं. मीच मला समजवायचं की मला असं कोणतंही दुःख नाही. अशा प्रकारे जर मी केलं तर आत्ता जे वर्तमान आहे माझं ते अगदी सुखात जाऊ शकतं आणि असंच मला जगायचं असतं. आता जो मला अज्ञान आहे तो कशामुळे आहे? बंधनामुळे आहे. मी बंधनाला सत्य समजलेलं आहे. सत्य समजलं आहे म्हणून मला त्रास आहे. आणि तेच जर मी मनात पकडलं की बंधन नाही, मग बंधनच जर नाही आहे तर मग मोक्षाचाही विचार वेगळा करण्याची गरज नाही. कारण बंधन जे आहे, मोक्ष त्याच्यातूनच मिळतं ना, बंधनातूनच. मुक्ती म्हणजे काय? सुटका होणे. कशातून सुटका होते? बंधनातून. मग बांधलेला असेल तरच सोडता येईल ना. आता जो सुटलेलाच आहे, बंधनच नाही आहे, त्याला पुन्हा कसं सोडता येईल? आणि हा सगळा जो खेळ आहे तो आमच्यावरतीच असतं, आमच्या मनाचाच असतो. म्हणून आम्ही समजू की आम्ही बंधनात आहे, मग आम्हाला मोक्षाची वेगळी गरज पडते. आम्ही म्हणू की आम्हाला बंधनच नाही, तर मग मोक्षाची सुद्धा गरज नाही, कारण मोक्ष तिथे आहेच, है ना. असा हा विचार करायचा असतो. पुष्कळ वेळेला काही गोष्टी जे आहे ते विचार करून आपलं दुःख जे काही आहे ते असं सोडून द्यावं लागतं. म्हणजे मग आपण जे आहे सुखरूप भगवंतासारखे आपणही होऊन जातो. काही काळापुरता का नसेल, पण तेवढा काळ तर आपला सुखात जाईलच ना. आता भजन करताना सुख आहे, आता इथे बसताना सुख आहे, मग आता सुख कसं वाढेल हा आपला आपण विचार करावा. अशा पद्धतीने हे सगळं चालत असतं. मग हा जो ध्यानाचा प्रकार आहे ह्याला निर्विकल्प म्हणतात. म्हणजे
सगळे डोळे बंद करा, कान बंद करा, जीभ बंद करा, नाक बंद करा, म्हणजे सगळ्या गोष्टीतून आपलं मन काढून घ्या असं ते म्हणतात. आता असं केल्याने काय होईल की 5 मिनिटच मला अनुभव येईल, पण मला तर हे सगळं जीवन जगायचं आहे. त्या 5 मिनिटावरती माझे 24 तास जे आहे ते कसे काय आत्मानुभवात जातील. मग ह्याचा अर्थ असा आहे की मला विचार करावा लागेल. 5 मिनिटं आत्मानुभव ध्यानाने घ्यायचा, नामाने घ्यायचा, हे बरोबरच आहे, पण बाकीचं जीवन मला जगायचं आहे ना. मग नंतर कामं करायची आहे, शेती करायची आहे, लोकांशी संपर्क येईल. मग कोणी काही बोललं तर, कोणी स्तुती केली तर खुश, नाही तर नाराज. मग हे सगळे खेळ चालू होऊन जातात. मग या खेळात भाग नाही घ्यायचा असेल तर मग आपल्याला काय विचार करावा लागेल, आणि त्या विचाराला म्हणतात सविकल्प समाधी. सविकल्प म्हणजे जगासहित, जगाच्या विचारासहित आपल्याला मोक्ष प्राप्त झालं. म्हणजे कोणी वंदा, कोणी निंदा, आमचा स्वहिताचा धंदा. आता तुकाराम महाराजांनी किती छानपैकी अगदी सामान्यपणे सांगून दिलं की आम्हाला कोणी वंदा तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही, आम्ही थँक्यू नाही म्हणणार, काही गरज नाही आहे की तुम्ही आमची स्तुती केली तर वा तुम्ही आमचे, आणि कोणी निंदा केली तर त्यांनी दूर जावं, असं काही नाही आहे. तुम्ही आम्हाला गाढवावरती बसवून आमची हे काढली तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही. ते म्हणाले लग्नातही असा सोहळा नव्हता झाला, असं म्हणतात तुकाराम महाराज. म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीला ते सुखात बदलून घेतात. दुःख आलं तरी त्याला सुखच मानतात. काय म्हणतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. आता जर दिवाळा नसतं निघालं तर मला तुझी ओढ लागली नसती. मग तुझ्या ओढीकरता जर सगळं जात असेल, माझा संसार प्रपंच सगळं बुडत असेल तर बुडू दे, तू मिळाला ना मला. मग अशी त्यांचे जे विचार आहे ते कुठपर्यंत जाऊन पोचतात. ते बरे झाले देवा म्हणतात प्रत्येक गोष्टीत, आणि आम्ही बरे झाले देवा कधीही म्हणत नाही. मग आम्ही काय करतो, देवा मी तुझं इतकं करतो है ना, असं करतो तसं करतो, आणि तरीही मला तुझ्या भक्ताला दुःख आहे, मग तू काहीतरी कर म्हणजे माझं दुःख जाईल, असं मी देवावरती असा भार टाकतो. आता हे भार टाकणं काही बरोबर नाही आहे, कारण प्रत्येकाला मनुष्यजन्म जो मिळालेला आहे तो सुखदुःख पाप पुण्य समान झाल्यामुळे मिळालेला आहे. तर पापाचं फळ दुःख मिळणार आहे, पुण्याचं फळ सुख हेही मिळणारच आहे. मग जे मिळणारच आहे त्याचा देवावरती वेगळेपणाने काही हे करण्याची गरज नाही आहे. जे दिलेलं आहे ते तू दिलेलं आहे, आणि माझ्याच कर्माचं फळ दिलेलं आहे. मला जर दुःख आलं असेल तर कोणत्या तरी जन्मात मी केलेले पाप आहे जे आज दुःख रूपाने मला प्राप्त झाले असं म्हणायचं आणि भोगून घ्यायचं त्याला. ठीक आहे, आज तू दिलेलं आहे, चांगलं आहे, हे दुःख भोगून झालं की तेवढं पाप माझं चाललं जाईल. तसं सुखाचंही आहे, पुण्याचा भोग आहे सुख. म्हणजे ते आलं तर असं म्हणायचं की कोणतं तरी सुख असेल केव्हा तरी केलेलं पुण्य, मग त्याचं फळाला आलेलं आहे, मग त्याच्यात सुखदुःख करण्याची वेगळी गरज नाही. अशा प्रकारे आपल्याला स्वतःहून भगवंताशी जोडून राखावं, आणि त्याला काही मागायची गरज नाही आहे, कारण त्यांनी जे दिलेलं आहे ते माझंच मला दिलेलं आहे. आणि आता पुन्हा जर मी या जन्मात असं काही कमवलं, पाप कमवले, तर पुढे कधीतरी त्याचा परिणाम दुःख म्हणून होणारच आहे. पुण्य कमवले तर त्याचा परिणाम सुख म्हणून होणारच आहे. बरं, दुसऱ्याकडे बघताना सुद्धा असं नाही बघायचं. समजा कोणाला दुःख झालं, कोणाचा पाय तुटला, ॲक्सिडेंट झाला, मग असं नाही म्हणायचं की त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं, मग त्याची मदत करायची, कारण हे पुण्य जोडण्याचं काम आहे, त्याची मदत करणं. मग त्याची संधी जी आहे ती काही जाऊ द्यायची नाही. मग तेव्हा असं नाही म्हणायचं की बरं झालं त्याला त्याच्या देवानी जे दिलं ते त्याच्याच कर्माचं फळ दिलं, असं नाही म्हणायचं. ते आपल्या बाबतीत म्हणायचं, दुसऱ्याच्या बाबतीत म्हणायचं नाही, नाही तर पुन्हा एक नवीन पाप तयार होईल. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि असं जर जीवन जगलं तर रोजच आपल्याला सुख आहे, रोजच आपल्याला मोक्ष आहे. आणि हाच विचार आता ते सांगतात आहे की हे जे संसार आहे हे अशा पद्धतीने जीवन जगावं, सविकल्प समाधी लावावी. सविकल्प म्हणजे चालता बोलता धंदा करिता
जर आपण नामात राहिलो तर बाकीच्या गोष्टींचा कोणताही त्रास होणार नाही. मग ह्याला सविकल्प समाधी म्हणतात. संत काय करतात? हेच करतात. संतांना दुसरं काही नाही, आतमध्ये त्यांच्या नामस्मरण चालू आहे. कधी बाहेर दिसतं तोंडाने घेताना, कधी आतमध्ये मनामध्ये त्यांचं चालू असलेलं दिसत नाही आणि असं वाटतं की ते व्यवहार करतात आहे, पण व्यवहार ते शरीराने मनाने करतात आहे, पण आतमध्ये त्यांच्या नाम चालू आहे. म्हणजे ते कोणत्याही गोष्टीमध्ये अडकत नाही. आणि तसं आपल्यालाही जमायला काही हरकत नाही, कारण आपण त्यांना बघून शिकायचं काय असतं. त्यांचा जय जयकार का करायचा? त्यांच्या पायावरती डोकं का ठेवायचं? का ठेवायचं? त्यांच्यासारखं व्हायचं आहे म्हणून. ते आपल्याला त्यांच्यासारखं करायला तयार आहे. आपणासारखे करीती तात्काळ हा त्यांचा बाणाच आहे. पण मी त्यांच्यासारखं व्हायचं आहे की नाही हे कोण सांगेल? मीच मला सांगायचं आहे की मला त्यांच्यासारखं झालं पाहिजे, की त्यांना दुःखाने दुःखी होत नाही, लोळत नाही. पुन्हा काही सुख झालं तरी त्याच्याने सुद्धा त्यांच्या ह्याच्यात काही फरक पडत नाही. असं सुरू असतं. मग ह्याला सविकल्प समाधी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग म्हणतात की हे जे ज्ञान आहे, जे ज्ञान असतं ते दोन प्रकारचं असतं. एकाला म्हणतात परोक्ष ज्ञान, एकाला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाने होणारं ज्ञान. जे जे काही आपण वाचतो, जे जे काही ऐकतो, हे सगळं जे ज्ञान आहे हे शाब्दिक आहे. शाब्दिक म्हणजे काय? एकदा ऐकायचं, समजून घ्यायचं, विचार करायचा, हा सगळा शाब्दिक ज्ञान झाला. मग दुसरा अनुभवाचं ज्ञान असतं, त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान. आता आपण काल एक उदाहरण पाहिलं होतं की समजा एकाच्या गळ्यात मोत्याचा हार आहे आणि मोत्याचा हार आहे आणि तो असं समजला की माझ्या गळ्यात तो नाही, आणि मग तो इकडे तिकडे पाहू लागला, कोणाला तरी चोर समजू लागला, असं सगळं आरोप करायला लागला. त्याचं मन अस्वस्थ होऊन गेलं. मग कोणीतरी त्याला सांगितलं की बाबा रे, तो तुझ्या गळ्यात आहे. आता ह्याने हे ऐकलं की तो तुझ्या गळ्यात आहे, पण हे जे ज्ञान आहे हे फक्त शब्द